चंद्रभान महाराज की जय। नमस्कार, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे आपले YouTube चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो। तर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे, कारण भेंडवळची घटमांडणी ही पार पडलेली आहे, त्याची भविष्यवाणी सुद्धा झालेली आहे आणि सर्व पिकांचे त्या ठिकाणी भाकिते सुद्धा सांगितले गेलेले आहेत। मात्र सोयाबीन हे पीक हे सांगितलं गेलं नव्हतं, तर ते सोयाबीन पिकाची भविष्यवाणी जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सारंगधर महाराज यांच्या तोंडून ऐकणार आहे। सोयाबीन पिकाचं भाकीत नेमकं काय राहील, कशा प्रकारचं सोयाबीनचं पीक असेल, त्याला भाव कसा राहील, हे सर्व संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण बघणार आहे। आणि पहिल्यांदाच तुम्हाला सोयाबीन पिकाची भविष्यवाणी ही आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलवरती बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे स्वतः सारंगधर महाराज यांच्या तोंडून। कारण अनेक शेतकऱ्यांचे मला मेसेज येत होते, कमेंट्स येत होत्या की सोयाबीन पीक हे मुख्य पीक असून या घटामध्ये हे धान्य ठेवलं जात नाही, त्याची भविष्यवाणी केली जात नाही। तर सर्व शेतकऱ्यांचा हा मुद्दा म्हणून मी स्वतः सारंगधर महाराज यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं असता त्यांची पूर्ण त्या ठिकाणी मी बाईट घेतला आहे, व्हिडिओ घेतला आहे आणि त्यांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत की सोयाबीन पीक हे का ठेवण्यात येत नाही आणि या वर्षीचा सोयाबीन पिकाची भविष्यवाणी जी आहे, अंदाज जो आहे तो काय राहील, नेमकं सोयाबीनचं पीक कसं येईल, त्याला भाव कशा प्रकारचा असेल, हे संपूर्ण गोष्टी मी जे आहेत त्या महाराजांना त्या ठिकाणी स्वतः जाऊन विचारलेल्या आहेत। त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तो इंटरव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण शेवटी बघणारच आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर आपल्या सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। तर भेंडवळची घटमांडणी जी आहे आज 20 एप्रिल रोजी जी आहे सकाळी पहाटे जे आहे 5-5:30च्या दरम्यानच याची जी आहे भविष्यवाणी जाहीर करण्यात आली। सकाळी सर्वजण त्या ठिकाणी जे आहेत चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज, त्यांचे सहकारी सारंगधर महाराज आणि त्यांचे इतर सहकारी सर्व जे आहेत त्या ठिकाणी ज्या भेंडवळ गावाच्या बसस्टॉप जवळच्या नजीकच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी घटमांडणी करण्यात आली होती त्या ठिकाणी पोहोचले। 5:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत पूर्ण भविष्यवाणी त्यांनी सांगितली। अतिशय सूक्ष्मपणे असं निरीक्षण करून 18 धान्याची पूर्ण भविष्यवाणी त्यांनी सांगितली। मात्र त्याच्यामध्ये सोयाबीन राहिलं गेलं होतं, तर त्याच सोयाबीन पिकाची आपण भविष्यवाणी जी आहे स्वतः सारंगधर महाराज यांच्याकडनं घेतलेली आहे। तर आता वेळ वाया न घालवता तुम्हाला मी आता जास्त वेट त्या ठिकाणी करवणार नाही, तर लगेच आपण जाऊया सारंगधर महाराज यांच्याकडे आणि बघूया त्यांनी सोयाबीन पिकासाठी काय भविष्यवाणी नेमकी सांगितलेली आहे, सोयाबीन पिकाचं भाकीत काय केलेलं आहे। तर चला ओढूया आपण सारंगधर महाराज यांच्याकडे। नमस्कार, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे YouTube चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर भेंडवळची घटमांडणी ही पार पडलेली आहे, 2026चं भाकीत सुद्धा वर्तवण्यात आलेलं आहे। तर आता आपण आलेला आहे सारंगधर महाराज यांच्याकडे, त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहे जे आपल्या व्ह्युअर्सनी आपल्याला प्रश्न विचारलेले होते ते महाराजांकडनं जाणून घेणार आहे। नमस्कार महाराज, यावर्षी जे आहे सर्व पिकांचं या ठिकाणी भाकीत केलं गेलं, मात्र आमचे व्ह्युअर्स जे आहे ते विचारतात, कारण या महाराष्ट्रामध्ये कपाशीप्रमाणे इतर पिकांप्रमाणे सोयाबीन सुद्धा एक मुख्य पीक आहे, तर सोयाबीन पीक हे घटमांडणीमध्ये ठेवण्यात येत नाही, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सोयाबीन हे पीक हे जे 18 धान्य असतात तर हे पारंपरिक धान्य आहे, कारण सोयाबीन आपल्या देशातलं धान्य नाहीच मूळचं, बाहेरून आलं ते धान्य, पण आपल्या देशातील जे प्रमुख धान्य आहेत तेच धान्य या ठिकाणी ठेवले जातात। पण सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केला तर त्यावेळीच्या सोयाबीन ज्या काळात येते त्या काळाचे जे पीक आहेत त्या पिकांच्या हिशोबानं ती पीक येईल। उदाहरणार्थ त्यावेळेस येणार आपलं तिळाचं पीक आहे, उडदाचं पीक आहे, हे जे पीक आहे हे काही ठिकाणी नासाडी दाखवतात, पीक चांगलं दाखवते पण नासाडी दाखवते, तर त्याप्रमाणे सोयाबीनचे सुद्धा पीक चांगलं येईल पण नासाडी होईल काही ठिकाणी। तर या ठिकाणी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे आपण यावरनं जे आहे सोयाबीन पिकाचा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी ठरवू शकता आणि आपल्या सोयाबीन पिकाचे सुद्धा नियोजन करू शकता। धन्यवाद। तर अशा प्रकारे जे आहे सारंगधर महाराज यांनी सोयाबीन पिकाविषयीची भविष्यवाणी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। आपण स्वतः जाऊन त्यांचा जो आहे त्या ठिकाणी त्यांना विचारलेला आहे की सोयाबीन पीक नेमकं यावर्षी कसं राहील, तर त्यावर त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की सोयाबीन पीक जे आहे यावर्षी चांगलं येणार, फक्त काही ठिकाणी जे आहे त्याची नासाडी सुद्धा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। अशा प्रकारची भाकीत जे आहे भविष्यवाणी जे आहे ते महाराज यांनी केलंय आणि त्यांनी सांगताना सर्वात अगोदर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सोयाबीन हे पीक घटामध्ये का ठेवण्यात
येत नाही. कारण सोयाबीन हे जे पीक आहे हे परप्रांतीय पीक आहे. हे आपल्या देशातील मूळचं पीक नाही आहे. ही 18 धान्य जी आपल्या घटामध्ये ठेवण्यात येतात ही म्हणजे आपल्या मूळची भारतामधली जी धान्य आहेत मग त्यावेळेस घेतली जाणारी म्हणजे 350 वर्ष अगोदर घेतली जाणारी जी धान्य आहे तीच धान्य आता सुद्धा घटामध्ये ठेवण्यात येतात. सोयाबीन हे जे आहे बाहेर देशातील पीक आहे त्याच्यामुळे हे सोयाबीनचं पीक घटामध्ये ठेवण्यात येत नाही. मात्र त्याचा अंदाज जो आहे तुम्ही तेलवर्गीय पिकासोबत म्हणजेच की तिळासोबत तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता असं महाराजांनी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि महाराज त्या ठिकाणी बोलले की तिळाचं जे भाकीत करण्यात आलं पीक चांगलं असेल फक्त नासाडी सुद्धा काही ठिकाणी दाखवणार आहे. तर तसंच सोयाबीनचं सुद्धा भविष्यवाणी राहील. सोयाबीनचं पीक चांगलं येईल फक्त काही भागामध्ये त्या ठिकाणी नासाडी होईल अशी जी आहे भविष्यवाणी भाकीत जे आहे ते त्या ठिकाणी सोयाबीन पिकाविषयी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारे सारंगधर महाराज यांनी 2026 ची सोयाबीन पिकाची सुद्धा भविष्यवाणी जी आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. तसेच इतर सर्व 18 प्रकारच्या धान्याची सुद्धा त्यांनी भविष्यवाणी सांगितलेली आहे. परत एकदा आपण ते 18 जे धान्य आहेत त्यांची जी भाकीत केलेलं आहे ते सुद्धा एकदा महाराजांकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊया. तर चला वळूया आपण डायरेक्ट सारंगधर महाराज यांच्याकडे. महाराज आज काय नेमकं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे? आज जे भेंडवड येथील जे मांडणीचं भाकीत आहे दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षीसुद्धा ती मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे तिथं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे. भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी त्या चांगलंही पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडीसुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील. पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील. पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिका इकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपात राहील. कुठे कमी होईल कुठे जास्त होईल. सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यातसुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल. त्यामुळे बरीचसं नुकसानसुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपले जे हे आहे करडी आहे करडी संरक्षण खातं आहे हे बाहेरच्या दिशेनं गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील.
ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही याला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नशील, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे हे केलं आहे, या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचे हे हेर आहेत, दलाल आहेत. मी म्हणतो हे काही लोक धर्माच्या विरोधात बोलत असतील, ते त्यांचे दलाल आहेत, स्पष्ट भाषेत मी बोलतो. तर अशा प्रकारे जे आहे सारंगधर महाराज यांनी सर्व 18 प्रकारचे जे धान्य आहे त्यांची भविष्यवाणी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्व त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी, हरभरा, त्याच्यानंतर तूर, भादली, मसूर, त्याच्यानंतर जवस, या सर्व प्रकारच्या धान्यांचं जे आहे, सर्व प्रकारचे जे धान्य त्या ठिकाणी घटामध्ये ठेवले होते 18 प्रकारचे, त्यांची भविष्यवाणी भाकीत जे आहे त्यांनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पावसाचा अंदाज देखील आणि राजकीय भाकीते देखील आपण या ठिकाणी महाराजांच्या तोंडून ऐकलेली आहे. तर सविस्तर बघता ही 2026च्या घटमांडणीची जी भविष्यवाणी आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी सादर केलेली आहे स्वतः सारंगधर महाराज यांच्या तोंडून. अनेक त्या ठिकाणी बदल आहेत. यावर्षीची घटमांडणी थोडी आगळी वेगळी बघायला मिळाली, कारण यावर्षी घटामधनं पुरी गायब होती, करंजी फुटलेली होती, त्याचबरोबर वडे भजे हे विखुरलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी घटामध्ये पडलेले होते. याच्यावरनं असंच एक त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे की करंजी फुटले म्हणजे अर्थव्यवस्था कमकुवत राहील. तसेच त्या ठिकाणी जे आहे पुरी गायब आहे म्हणजे पृथ्वीवर त्या ठिकाणी संकट येईल. राजा मात्र कायम आहे, पण राज्यावरती तणाव असेल याचे सुद्धा भाकीत त्यांनी करण्यात आलं, कारण पान आणि सुपारी त्या ठिकाणी कायम होते. आणि त्यानंतर घटामध्ये खूप सारे पिकावरती वाणी आढळल्या, मुंग्या आढळल्या, त्यामुळे जे आहे पिकावरती जे आहे रोगराईचं प्रमाण राहू शकतं. तसेच मानवांमध्ये सुद्धा रोगराईचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. असा एक जो आहे तो भविष्यवाणी जी आहे, अंदाज जो आहे तो त्या ठिकाणी महाराजांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण सविस्तर भेंडवळची घटमांडणी 2026ची ही भविष्यवाणी आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत भेंडवळच्या घटमांडणीबद्दल. तर एकदा त्या शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊ की नेमकं त्या शेतकऱ्यांचं भेंडवळच्या घटमांडणीवरती काय त्यांचं नेमकं अनुभव आहे, तो सुद्धा आपण त्यांच्याच तोंडून एकदा जाणून घेऊया. तर चलो वळूया आपण शेतकऱ्यांकडे. नमस्कार दादा, आपलं नाव? मी संतोष वसतकार भुनगा. अच्छा अच्छा, जिल्हा बुलढाणा. अच्छा, गेल्या कित्येक वर्षापासून आपण घटमांडणीला येत आहे? गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी घटमांडणीचा हा कार्यक्रम चालू आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे कुठल्याही उद्देश म्हणजे त्यांचा स्वार्थ न ठेवता हा कार्यक्रम आहे. खरोखर शेतकऱ्यांच्या चांगल्या भावनेपोटी हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी असते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज नाही, कुठल्याही प्रकारचा म्हणजे कोणताही त्यांचा स्वार्थ नाही, परंतु शेतकऱ्यांचं हित जोपासता आलं पाहिजे. शेतकऱ्यांचं चांगलं म्हणजे अशा प्रकारचं भाकीत देतात की त्यांचं उपजीविका ही शेतकऱ्याची सर्व शेतीच्या भरोशावर असते. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नियोजन हे त्यांच्या परीनं झालं पाहिजे आणि त्याचे रिझल्टसुद्धा योग्य सुरुवातीपासून आहेत. आणि आमच्या आजोबांपासून या भेंडवळच्या मांडणीच्या भरोशावर सर्व शेतकरी पेरणी करतात आणि त्यांना 80-90% त्यांचा रिझल्ट येतो. त्यांचं बाकीचं हे 100% खरंच असते आणि त्या भरोशावरच ते सर्व पेरणी करतात आणि त्यांना उत्पन्न पण होते. अच्छा अच्छा, जो पावसाचा अंदाज वर्तवला जातो भेंडवळच्या घटमांडणीबद्दल, त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तर त्याच्याबद्दल असं आहे की त्यांचे जे 4 महिन्याचे त्यांच्या इथं 4 प्रकारचे जो घट मांडलेला असते 4 प्रकारचे मातीचे ढेकलं त्यांचे असतात आणि ते ढेकलं 1, 2, 3, 4 असे महिने असतात. म्हणजे पावसाळ्याचा पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना आणि चौथा महिना, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर पहिल्या महिन्यात कसा पाऊस राहील तर ते त्याच्यात जेवढा ओलावा असेल त्या प्रकारे तसा बाकी त्याचं सांगितलं. तो खरा ठरतो का तुमच्या मते? असते. अच्छा अच्छा. आणि ते जे बाकीचं जे सांगतात किंवा पूर परिस्थिती, देशावर संकट, तर याचे अनेक वेळा असे अनुभव आलेले आहेत. आणि फक्त कसं आहे परफेक्ट एक्झॅक्टली नाही सांगू शकत ते की बुवा आता
शेगाव तालुक्यात अशा प्रकारचं नुकसान होईल, परंतु ते जे सांगतात बाकी ते 100% खरं असते अच्छा. आणि आमचा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून आम्ही सर्वजण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरील लोकसुद्धा या ठिकाणी त्याचं भाकीत ऐकण्यासाठी येतात आणि त्याचप्रमाणे सर्व नियोजन करतात आणि कुठल्याही प्रकारची आजपर्यंत तशी अडचण आलेली नाही. तर शेतकऱ्यासंदर्भातही घटमांडणी आहेच, जी राजकीय भाकिते वर्तवली जातात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, राजकीय भाकिते जे आहेत तर राजकीय भाकिते आजपर्यंत आमच्या पाहिल्याप्रमाणे त्याच्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच प्रकारे त्याच्यात तसं बदल झालेले आहेत. अच्छा. आणि ते ज्यावेळेस सांगतात की बाबा म्हणजे जे पृथ्वीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी पुरी हे त्या घाटामध्ये ठेवलेली असते, तर ते पुरीचं जर नुकसान असलं तर मग अवकाळी पाऊस किंवा संकट असते. आणि जो करंजी त्या ठिकाणी ठेवण्यात येते तर ते करंजी म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती कशी राहील याचं त्यांचं भाकीत असते. आणि सुपारी असते, विडा असते सुपारी, आणि सुपारीचा विडा असते, तर तो सुपारीचा विडा राजाचं प्रतीक असते की बाबा राजा कायम, ते सुपारी जर त्या ठिकाणी कायम असलं तर तिथं राजा कायम आहे आणि ते आजपर्यंत खरं झालेलं आहे. अच्छा. धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर अशा प्रकारे जे आहे सर्व शेतकऱ्यांचा जो आहे भेंडवळच्या घटमांडणीवरती अतिशय त्या ठिकाणी विश्वास आहे, 100% त्या ठिकाणी विश्वास आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे शेतकरी जे आहेत ते भेंडवळच्या घटमांडणीनुसार आपल्या पिकांचं नियोजन करतात, आपल्या शेतीचं नियोजन करतात, पाऊस पाण्याची दिशा त्या ठिकाणी ठरवतात. भेंडवळच्या घटमांडणीमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आहे पावसाचं पाण्याचं सुद्धा नियोजन करतात. तशाच प्रकारे जे आहे राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा भेंडवळची घटमांडणी ऐकण्यास तेवढेच उत्सुक असतात आणि राजकीय जे निर्णय आहेत ते सुद्धा काही लोक जे आहेत त्या या भेंडवळच्या घटमांडणीवरनं घेतात, असे या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे जे आहे भेंडवळची घटमांडणी जी आहे 2026 ची पार पडलेली आहे. 370 वर्ष होत आलेले आहेत या भेंडवळच्या घटमांडणीला. 370 वर्षाच्या अगोदर जे आहे चंद्रभान महाराज यांनी जी आहे ही भेंडवळची घटमांडणी चालू केलेली होती आणि आता देखील जे आहे त्यांचे वंशज कुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज त्या घटमांडणीला समोर नेत आहेत. ती परंपरा जी आहे ती समोर नेत आहेत आणि जे भविष्यवाणी जी आहे ती दरवर्षी केली जाते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. तर अशा प्रकारे जे आहे 2026 ची भेंडवळची घटमांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तुमचा भेंडवळच्या घटमांडणीवरचा अनुभव काय आहे तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं कोणत्या जिल्ह्यातनं बघताय महाराष्ट्रामधनं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळून येईल की कुठकुठनं शेतकरी जे आहेत भेंडवळची घटमांडणी ही बघतायत. तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओ विषयासोबत. तोपर्यंत मी तर थांबतोय. धन्यवाद.